सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस महायुतीच्या संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये दिसतायत। एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवतानाच प्रचारात सुद्धा त्यांनी आता आघाडी घेतलेली आहे। अनेक मतदारसंघातील जाहीर झालेल्या उमेदवारांचा तिढा आणि नाराजी दूर करताना ते दिसतायत। महायुतीच्या प्रचारात फडणवीसांची आघाडी, महायुतीचे संकट मोचक देवेंद्र फडणवीसच। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असला तरी भाजप उमेदवारांच्या प्रचाराची भिस्त ज्यांच्या खांद्यावरती आहे त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारात मात्र चांगलीच आघाडी घेतली आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपेक्षा तिप्पट चौपटीनं अधिक प्रचार सभा आणि रॅलींचा धडाका लावत फडणवीस अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतायत। याच प्रचार सभा आणि रॅलींमधून फडणवीस ठाकरे, पवार आणि काँग्रेसवर शरसंधार साधण्यासाठी एकही नामी संधी सोडत नाहीये। हे जे काँग्रेसचे पोपट आहेत, हे निवडणूक जवळ आली की यांचं सुरू होतं संविधान बदलणार, संविधान बदलणार। अरे पोपटांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान हे कोणीच बदलू शकत नाही। एका बाजूला विरोधकांवरती तुटून पडत असतानाच दुसरीकडे महायुतीचे संकट मोचक म्हणूनही फडणवीस चोख भूमिका बजावतायत। महायुतीत फडणवीस कशा प्रकारे समन्वयकाची भूमिका पार पाडतायत ते पहा। नुकताच त्यांनी भिवंडी मतदारसंघाचाही झंझावती दौरा केला। त्यात प्रचारा एवढंच महत्त्वाचं होतं ते भाजपांतर्गत नाराजी संपवणं। राज्यभर प्रचारासाठी फिरतानाच फडणवीस संकट टाळण्यासाठीही कामं करतायत। अजितदादांविरोधातील विजय शिवतारेंचं बंड थंड केलं, हर्षवर्धन पाटलांची नाराजीही दूर केली। परभणीतून महादेव जानकरांना उमेदवारी देत शरद पवारांचा डाव उलटवला। कल्याणमध्ये स्वतः श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली। भाजप शिवसेना वादावरती पडदा टाकला। अमरावतीत नवनीत राणांना भाजपामध्ये घेऊन उमेदवारी दिली। धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजित सिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांना दादांच्या पक्षातून उमेदवारी देत जागेचा वाद मिटवला। अजितदादांच्या कोट्यातील साताऱ्याच्या जागेचा वाद दिल्ली दरबारी सोडवून ती भाजपाकडे घेतली। हिंगोलीमध्ये भाजप विरोधामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटलांना बदलायला लावलं। महायुतीसाठी मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठीही देवेंद्र फडणवीसांनीच पुढाकार घेतला। भिवंडी मतदारसंघातील मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची नाराजी दूर केली। तर राज्यभर फिरून जिथे कुठे खुट्ट झालेलं दिसेल तिथे पोहोचून वाद मिटवतात। मतदानाचा पहिला टप्पा जसा जसा जवळ येतोय तसं तसं मविया नेते असोत की महायुतीचे नेते या सर्वांपेक्षा फडणवीसांनी प्रचारात आघाडी घेतली। आता फडणवीसांच्या याच कष्टाचं फळ महायुतीला खासदारांच्या मोठ्या संख्याबळामध्ये मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल। जितेंद्र शिंगाडे, स्वप्नील पाटीलसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज।